होतं. एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिसऱ्या पर्वामध्ये जो सेमीफायनलचा सामना जो झाला होता, तुम्हाला जर आठवत असेल तर हे दोन्ही संघ सेमीफायनलला होते. अटीतटीचा सामना त्या ठिकाणी झाला होता. आज या चौथ्या पर्वामध्ये हे दोन्ही संघ फायनल मध्ये प्रवेश करतायत. आता गेल्या वर्षी पण फायनल एक संघ फायनल मध्ये होते, दोन्ही संघ फायनल मध्ये होते. जिंकलं कोण होतं? फायनल कोण जिंकलं होतं? एडमन जिंकलं होतं. तुम्ही रनर अप टीम होता, यावेळेला फायनल जिंकणार का? हो नक्कीच. फायनल जिंकणार का? हो हो सर. हो नक्कीच. फायनल जिंकणार. अंतिम विजेपद पद प्राप्त केलं होतं. आता पुन्हा एकदा तशाच प्रकारची कामगिरी करायची आहे आणि ट्रॉफी जिंकायचं, चॅम्पियन बनायचं. हो, चॅम्पियन बनायचा प्रयत्न करू आम्ही. निश्चितच दोन्ही संघ या ठिकाणी तयार आहेत. टाळ्यांचा गजर आतापासूनच सुरू झालाय. एडवन संघाच्या प्रत्येक इथे आलेल्या पाठीराख्याने प्रत्येक क्षण जो आहे तो एन्जॉय केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला धाकटी डाणू दिग्गज संघ आहे. अगदी काही क्षणातच आपण या ठिकाणी या अंतिम सोहळ्याकडे वळणार आहोत. मान्यवर या ठिकाणी दाखल होतील. जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय वसंत चव्हाण साहेब, अगदी त्यांची थोडीशी प्रतीक्षा आपण करतोय, त्यामुळे थांबलेलो आहे. मान्यवर ते दाखल झाल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती एक 3-4 मिनिटाची करणार, लगेच टॉस करणार आहोत. बाकी सगळं काय असणार आहे, कारण सूर्य मावळतीला निघाला तेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. आपले सर्व पंच या ठिकाणी आहेत, त्यांनाही विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, समालोचक, स्कोरर, सर्व मान्यवर. 4 मिनिटं आणि 15 सेकंदाची जवळजवळ आरती आहे. दोन्ही कॅप्टन आपण पण आरती करणार आहात, लक्षात घ्या. आपल्यालाही आरती करायची आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन. तिसऱ्या पर्वामध्ये एक मोठं नाट्यमय घटना घडल्या होत्या. दोन्ही संघ निश्चितच फायनल मध्ये होते. अंतिम सामना खेळलेले संघ आहेत. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, गाणं ऐकूया. त्यानंतर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन होते. मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा फायनलचा मॅच एडवनचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला धाकटी डाणू, या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. तोपर्यंत ऐकूया मधुर संगीत. DJ Alpesh in the mix. चिकन मटन सब स्वामी यांचं शुभागमन झाले, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत आपण बघतायत सन्माननीय हितेंद्र भोईर साहेब, छोटू दादा. त्यांची नुकताच आपण एक भव्य दिव्य स्पर्धा बघितली, HB ट्रॉफी, आणि त्या स्पर्धेचे सर्वेसर्वा हितेंद्र भोईर सरांचं शुभागमन झाले, त्यांचं करतोय मी हार्दिक स्वागत. अजित, या ठिकाणी आपण ज्यांची प्रतीक्षा करत होतो, शिवसेना जिल्हा प्रमुख, पालघर जिल्हा, प्रत्येक वर्षी या स्पर्धेला आवर्जून मदत करणारे कुणाल पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होतं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. उत्तम प्रकारची जर्सी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्याचे स्पॉन्सर दाखल झालेले आहेत. दोन्ही संघ, मला तुमचा जोश बघायचा. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. कुणाल दादा, आपलं स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे, वेलकम. सर्व मान्यवर, आपल्यालाही संधी मिळणार आहे. पहिल्यांदा मी कुणाल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता डीजे मास्तर रेडी राहा. सर्वांना जर जमलं तर शूज काढले तर बरं होईल, एक 3-4 मिनिटा करता, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आपण घेतोय. सगळ्यांनी उभे राहा. त्याचबरोबर जमलं, वेळ असेल तर या ठिकाणी अंपायर, कॉमेंटेटर, दोन्ही कॅप्टन आपण या ठिकाणी आरती करता यायचं आहे. त्यामुळे अंपायर देखील अगदी जवळ उभे राहा.
कुणालदादांच्या शुभ हस्ते आपण आरती करतोय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा आराध्यदैवत, ज्यांच्या कल्पक नेतृत्वानं भीम पराक्रमाने या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली, ज्यांच्या सिंह गर्जनेनं उगं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं, ज्यांच्या घोडदौडीपुढे सह्याद्रीचे कडे नतमस्तक झाले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा मुजरा करतो आहे. आणि आता लगेचच आरतीला सुरुवात होते आहे. सगळ्यांचा या ठिकाणी टाळ्यांचा गजर आणि कुंदन. लवकरात लवकर आपण आरती घेऊन येऊया. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. टाळ्यांचा गजर कमान. 3-3.5 मिनिटं फक्त. आवाज वाढवा कुंदन, आवाज वाढवा. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करूने संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराय. एक एक मान्यवर खाली. जय देव जय देव जय शिवराय. अरे शिवपा लंडा म्हणून महाराष्ट्र गंडा. आज आया बहिणी आपल्या कपाळाला टचटच कुंकू लावतात, त्या फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत, मावळते बळ केले जिवंत, राजाधिराजा तू होऊन संत, जाणता राजा युक्तीचा अधिकारी, दुर्जन मर्दन तूच दोन्ही संघाचे सज्जनता, शिव कॅप्टन. तुझे नाम हे संकटहारी, नीत विनीत मी शिवबा शिवारी. जय देव जय देव जय शिवराय. जय देव जय देव जय शिवराय. जय देव जय देव जय शिवराय. आनंदवद्वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराय. आनंदवद्वारी आरती गाया. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करूने संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराय. आनंदवद्वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराय. आनंदवद्वारी आरती गाया. सगळ्यांचा आवाज एकदा उद्या बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू. आता जास्त वेळ न घेता लगेच टॉस करणार आहोत आपण. अत्यंत महत्वाचा सामना, अंतिम सामना. धाकटी डावडू संघाचा कॅप्टन आपण घ्यायचंय. इथेच आपण टॉस करणार आहोत. इथेच बड्डे दादा आपलं देखील स्वागत आहे.
या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व मान्यवर आणि आताच नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते आदरणीय सन्माननीय वसंतदादा चव्हाण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. किंग मेकर म्हणून त्यांची ओळख या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला आहे. सर आपलं सहर्ष स्वागत आहे. दोन्ही कॅप्टन रेडी राहायचे. टॉस केला जाईल. सूरज साळुंके साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सचिन दादा आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. कुणाल दादा आमच्या बरोबर आहेत. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. धाकटी डाणू कॅप्टन. वेळ आपल्याकडे कमी आहे. फायनलचा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. 4 षटकांचा सामना. संदीप 4 षटकांचा सामना. चला धाकटी डाणू तुम्हाला जायचं नाही. निर्णय सांगा. धाकटी डाणू निर्णय लवकर सांगा. क्षेत्ररक्षण. ऑल द बेस्ट. आता तुम्हाला प्रश्न विचारणारा वेळ देखील महत्वाचे कारण सूर्य मावळतीला चाललेला आहे. कुणाल दादा थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती असतेच बा. सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अत्यंत महत्वाचा सामना. एडवनचा संघ आज भिडणार आहे धाकटी डाणू या दोन संघाबरोबर. या दोन संघा दरम्यानची लढत तुम्ही मागच्या वर्षी देखील पाहिले. फायनलचा मॅच त्याचा ट्रेलर पुन्हा एकदा असणार आहे या 4थ्या पर्वामध्ये. पाटीदारवरती या स्पर्धेचा हा शेवटचा सामना तुम्ही पाहत राहा. अगदी थोड्याच वेळात लाईव्ह ॲक्शनचं परत येतोय. व्यासपीठावरती शिवसेना जिल्हा प्रमुख पालघर जिल्हा प्रत्येक वर्षी स्पर्धेला आवर्जून भेट देणारे आमचे लाडके त्याचबरोबर लोकप्रिय किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय वसंत दादा चव्हाण साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपण आपल्या बिझी शेड्यूलमधून या ठिकाणी या स्पर्धेला अमूल्य असा वेळ देत आहे त्याबद्दल अमोल पटेल चषक स्पर्धेच्या सर्व आयोजकांकडून आपले मनापासून या ठिकाणी धन्यवाद. 4 षटकांचा सामना असणार आहे. त्याचबरोबर आत्ताच या ठिकाणी बंटी दादांचं देखील आगमन झालेलं आहे. आपल्या पालघर जिल्ह्यातलं क्रिकेट असो किंवा सफाळ्यामधलं क्रिकेट असो बंटी दादा तुमच्याशिवाय ते पूर्ण होणारच नाही. हे वर्तुळ आहे. आपण या ठिकाणी सातत्यानं क्रिकेट करता सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करत असता मेहनत करत असता योगदान देत असता. आज या ठिकाणी कुठलंही काम असो आमच्या कामासाठी रात्री अपरात्री कधी एक फोन केला तरी निश्चितच ज्यांच्याकडून मदत होते ते आमचे बंटी दादा. आज आम्ही हे नियोजन करत आहोत. या नियोजनामागे पडद्याच्या मागे राहून दरवर्षी आम्हाला मुलाचं सहकार्य करणारे म्हणजे बंटी दादा ते आमच्यासोबत आता व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दादा तुमच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरते आहे. 4थं पर्व आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतोय. आपण हे प्रेम चला सामना सुरू करायचंय. डाणू 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 चला महत्वाचा सामना आहे. त्याचबरोबर एडवन टीम मैदानावरती आहे. चला बॅट्समन मैदानावरती या घेऊन या लवकर या वेळ आपल्याकडे कमी आहे. फायनलचा मॅच अमोल पाटील बुद्धिचषक 2025 शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. मान्यवरांच्या माहितीसाठी सांगेन या स्पर्धेमध्ये 2 सुपर ओव्हर झालेले आहेत. 3 वेळा षटकारांचा देखील कीर्तिमान आहे. 3 वेळा षटकार सलग 6 वेळा षटकार टोटवले गेलेले आहे. मेडन ओव्हर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. अतिशय दर्जेदार 2 षटकं 9 धावा 7 बळी घेणारा गोलंदाज अमित अण्णाला आपण या ठिकाणी पाहिलंय. अगदी मंत्रमुग्ध करणारा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक क्षणाला उत्कंठा. रोमर्च 32ला सामना रंगलाय 48ला रंगलाय. 103 धावा या स्पर्धेमध्ये नोंदवल्या गेल्या. रेकॉर्ड अनेक झालेले आहेत. कीर्तिमान आपण मोठे 3 अर्धशतक टोटवले गेले. आज विश्वनाथ जाधवनं जबरदस्त झुंजार इनिंग साकारली. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 2 तडाखेबंद षटक अर्धशतक देखील झळकावली गेले. चला बॅटर चला मैदानावरती. बॅटर लवकर चला मैदानावरती. एडवनचे बॅट्समन जे ते लवकर मैदानावरती येतील. 4 षटकांचा सामना असेल. अजित शेवटचा डाव डोंगरावरती देखील गर्दी वाढली. चला ओपनिंग पेअर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा.
मेगा फायनल सुपर संडेला यादगार बनवण्याची वेळ आहे आणि चौथ्या पर्वाचा चॅम्पियन बनण्यासाठी दोन दिग्गज संघ जे अविरतपणे आपल्या युनिटीच्या जोरावरती सातत्य राखतायत आणि सातत्य ही यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे नक्कीच अंतिम या स्पर्धेचा विजेता कोण असेल यासाठी सर्वांच्या नजरा मॅचकडे आहेत आणि याच मॅचचा आनंद घेताना आपण बघतायत आमच्या मुख्य मंचावरती आमच्या मान्यवरांची मांदियाळी, खऱ्या अर्थाने सर्वांचा शुभ आशीर्वाद. धनेश काबड, आगरी दादा, 00 अर्थात या ठिकाणी दाखल झाले, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. सध्या या भागामध्ये रिस्टार्टचे जे आकडे आहेत ते वाढत आहेत, अर्थात संख्या त्यांची वाढते. मैदानावरती आता थोड्याच वेळात सन्मान देखील आपण करणार आहोत. दोन्ही आघाडीचे बॅट्समन मैदानावरती दाखल झालेले आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आणि अमोल पाटील बुद्धिचषक 2025 चौथं पर्व आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार मैदानावरती या स्पर्धेच्या निमित्तानं शानदार खेळ. त्याचबरोबर व्यासपीठावरती दाखल झालेले आमचे सर्वांचे लाडके किंग मेकर शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय वसंतजी चव्हाण साहेबांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. थोड्याच वेळात या सामन्यातला पहिला चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तमाम प्रेक्षक भावेश आणि मृदुल मैदानावरती, प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवरती. एकदा सर्व तमाम प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. फायनलचा मॅच आहे, अंतिम महासंग्राम. एडवन तुमच्या टाळ्यांचा गजर, बोला गणपती बाप्पा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. भावेश मॅन इन गोल्डन फॉर्म, चर्चा ज्या नावाची आहे तो फलंदाज आणि ज्यानं आपलं अधिराज्य वर्चस्व गाजवलंय तो प्रीतम बारी. व्हेरी बॉल अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न आहे. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. वेग आणि टप्प्याचं नियंत्रण म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता. स्टार्ट चांगली दिले प्रीतम बारीनं, परंतु फिनिश कसा करेल भावेश हे बघणं गरजेचं असेल ना प्रशांत. जी हाँ, इस वक्त बहुत बड़ा मुकाबला है, यह फाइनल का मैच है. व्यासपीठावरती जे मान्यवर दाखल झाले त्यांचं स्वागत करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. छोटू दादा, जितेंद्र भोईर, आमचे हितेंद्र भोईर लाडके छोटू दादा यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. और बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला फाइनल का मैच है, तो थोड़ा प्रेशर भी रहेगा. दर्शक भी काफ़ी संख्या में मौजूद है. त्याचबरोबर जॉमी दादा आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम. हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. या स्पर्धेच्या निमित्तानं जे आपले प्रायोजक आहेत त्यांचेही मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, विशेष करून डोंगरावरची जी गर्दी आहे ती भावते सर्वांना. VIP कक्षामध्ये देखील आता प्रेक्षक या ठिकाणी जातील. झाडाच्या खाली देखील प्रेक्षक आहेत. फिलहाल गेंदबाजी करने के लिए प्रीतम बारी, भावेश तरे ऑन स्ट्राइक, लेफ्ट हैंडर बल्लेबाज, मैंडेटरी पावर प्ले. कडक शॉट, बल्ले के बीचों बीच मावळणाऱ्या सूर्याला, उगवत्या सूर्याचा नमस्कार. भावेश तरेच्या बॅट मधनं षटकार. फायनलच्या मॅच मध्ये पहिला षटकार आहे. वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. अतिशय देखणं असं टायमिंग, सरळ इनसाइड आउटचा षटकार आलाय. भावेश इज ऑन अ फायर. ग्रेट स्वप्नवत सुरुवात. कमबॅकिंग केलंय, फक्त दिशा दिलंय. आपण बघतायत डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहेत, थ्रो करतील. तद्वर दुसऱ्या धाब्याचा टेम, चांगला थ्रो आहे परंतु 2 धाबा परिपूर्ण. कॉन्सन्ट्रेशन भन्नाट आहे, एकाग्रता जबरदस्त आहे प्रशांतजी. बिल्कुल, बहुत ही जबरदस्त मुकाबला. पहली गेंद पर जिस तरह से स्ट्रोक खेला था और शानदार बल्लेबाजी करे भावेश तरे. निरंतरता, इनके पास निरंतरता है, कंसिस्टेंसी का दूसरा नाम भावेश तरे. कमाल की बल्लेबाजी. आपण अप्रतिम चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. 22 रूपाने एक परिपूर्ण होते आणि पोहोचते ती म्हणजेच 9 धावा स्कोर कार्डवरती. क्रिकेट लोकप्रियता भन्नाट आहे. त्याचं मागचं कारण ग्रामीण भागामध्ये असलेलं क्रिकेट मधलं कौशल्य आणि सातत्याने त्याला जोडलेली आधुनिकता. म्हणजे रील्सचा जमाना आहे. चांगलं खेळलात तुम्ही, खूप प्रकाश ज्योतामध्ये येतात, तिथून तुमची ओळख संपूर्ण तालुका, जिल्हा आणि राष्ट्रामध्ये होते. आणि त्यासाठी संपूर्ण चाललेली तडफड धडफड आपण सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये बघत असतो. इथून मृदुल पाटील एक मोठं नाव आहे. पुढचा चेंडू
अबड़ेला। काफी बाहर गेंद और फिलहाल व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा और ये तालियों की आवाज आप सुन सकते हैं जिस तरह से तालियों की आवाज आ रही है। फाइनल का मुकाबला है, दर्शक काफी संख्या में मौजूद है और दोनों टीमों के लिए अजीत समर्थन मिलेगा। नक्कीच समर्थन प्रत्येकासाठी आहे. जो चांगला खेळेल त्याचा उत्साह ऊर्जा देण्याचं काम आमचे सर्व क्रीडा रसिक वर्ग सातत्याने करताना आपण बघताय. प्रीतम बारी अराउंड विकेट, पुढचा चेंडू यावेळेला हॅमर करताय चेंडूला. चेंडू जाईल डीप काउ कॉर्नर मध्ये, फील्ड करण्याचा प्रयत्न आहे. तद्वर दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, एक्सिलेंट रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतायत. जबरदस्त क्लास, गुणवत्ता यांचा एक सुंदर समन्वय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 12 धावा. बारा धावा स्कोर कार्ड वरती झालेले आहेत. कमाल का बैटल रुद्र स्ट्राइकर एंड पर इंपॉर्टेंट मुकाबला. ऑनसर पर के दिया, अच्छी गेंद, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका इस सिंगल के साथ. अजीत स्कोर बोर्ड बढ़ता हुआ. बहुत ही शानदार खेल मैदान के अंदर. फाइनल का मुकाबला, पहले ओवर की कहानी समाप्त. 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहे. चांगला स्टार्ट आहे, गुड स्टार्ट. जेव्हा तुम्ही फाउंडेशन खूप चांगलं बिल्ड करता, नीव तुम्ही चांगली ठेवता, तेव्हा धावांचा डोंगर, धावांची इमारत तुम्हाला बांधता येते. आणि हा बेसिक खूप चांगला बघायला मिळतो इथे. अतिशय सुंदर बॅटिंग बघायला मिळते एडव्हान्स संघाची. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. सूर्य अस्ताला जातोय. कुठल्याही संघाला लाईटचा डिसएडव्हान्टेज मिळू नये यासाठी दिलेल्या वेळेमध्ये आपण षटकं पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि वेळेची जो कदर करतो, वेळेचा सदुपयोग करतो, वेळ त्याला नेहमी साथ देत असते. हे आपण सातत्याने बघितलंय. नवीन गोलंदाज करण अंबी. अजीत भूपेश वैद्य इनकी तरफ से बुदुल के 5 छक्कों के लिए 5,000 का इनाम है. तो मजा आएगा दर्शकों के लिए. पहले ओवर की कहानी समाप्त हुई है. वाईड बॉल एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाते. 1-4, 14 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. अतिशय सुंदर असं दृश्य. इंपॉर्टेंट मुकाबला. काफी सारे दर्शक हर मोमेंट को एंजॉय कर रहे हैं. 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर हैं और पहली गेंद आउट ऑफ द स्टंप. ऑनसर पर खेलना तो चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है. फिलहाल मिड विकेट पर खिलाड़ी तैनात. 1 रन लेने का मौका. पहले ओवर में अजीत स्टार्ट बेहतरीन हुआ है, लेकिन उसके बाद में गेंदबाज भी कमबॅक कर रहे हैं. अच्छा बैटल है. नक्कीच या षटकानंतर आपण आदरणीय व्यक्तिमत्व बंटी दादा यांचं शुभ सन्मान करणार आहोत. काही कामानिमित्त त्यांना थोडंसं बिझी शेड्यूल आहे. तर हे षटक संपल्यानंतर आयोजकांना आम्ही विनंती करते आपण तयार राहायचं. त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करणार आहोत. जाऊया मॅचकडे. धावा स्कोर कार्ड वरती 15. करण अंभिरे क्लास 1 गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅक वा परफेक्ट. चेंडू हाताळला गेलाय आणि तिथे काय घडलंय, मयूरला डॉमिनेट करत चेंडू जातोय फरार. येत आहे 4 चौकार. थँक्यू. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले. 19 धावा. भन्नाट वेग आहे आणि चेंडू मात्र सरळ लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये जातोय, सीमा रेषेच्या बाहेर. भावेश जबरदस्त बॅटिंग करताना ज्या फलंदाजाने सर्वांच्या नजरा वेधून घेत प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर आरूढ होणारं नाव म्हणजे भावेश. ओ बॅटला ड्रिल करतायत. डॉट बॉल आलाय. भन्नाट वेग आहे. टप्प्यावरती नियंत्रण आहे. चौकारानंतर करण सांगतायत कम बॅकिंग हम भी करना चाहते. आलाय डॉट बॉल. कमबैक इज बेटर देन सेटबैक. बहुत बढ़िया गेंदबाजी. पहले ओवर में प्रीतम बारी के खिलाफ बहुत ही शानदार बल्लेबाजी. 13 रन. करण अंबेरे कमाल की गेंदबाजी कर. इस ओवर में चौका जरूर है, लेकिन वाइड बॉल और एक चौके के साथ केवल अभी तक केवल 5 रन, ये 6 रन आए हैं. तो इंपॉर्टेंट ओवर है करण का. रन ज्यादा नहीं दे रहे बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर भावेश तरे. इस बार अच्छा स्ट्रोक है, गैप में खेला गया बहुत सुंदर तरीके से. पॉइंट बॉल ही लगे तरफ. वारे वारे
आपके वारे नारे कमाल कर रहे मैदान के अंदर 22 तरह हिट बाउंड्री के बाद 4 रन। शुक्रिया डीजे। धावा स्कोर कार्ड वरती 23 आणि या षटकातील 4 चेंडू झालेले 2 टू गो. थोडस फील्ड चेंज करताना आपण बघतायत भावेश क्लास 1 मेरिट वरती खेळतायत. प्रत्येक चेंडूला चांगलं रीड करत त्यानंतर बॅटचा फेस ओपन करत धावा एडव्हान्स संघाच्या स्कोर कार्ड वरती लावतायत. अप्रतिम याही वेळेला आपण बघतायत संधी होती आणि उच्च न्यायालयामध्ये चेंडूला पाठवलंय. वॉर रूम मध्ये चेंडू आपण बघतोय. या स्पर्धेचे शिल्पकार वैभव गरत, प्रफुल्ल गरत, नवज्योत किणी, कुंदन गरत, राकेश गरत, संकेत गरत, रवींद्र गरत, संतोष गरत, संदीप किणी, मनोज पाटील, कल्पेश पाटील, हरिदास किणी, प्रसाद किणी. शानदार आयोजन. या षटकानंतर लगेचच आपण सन्मानाच्या दिशेने बळतोय. डिसिजन पेंडिंग आहे. महत्वाचा सामना मैदानावरती. खेळ काही कारणासाठी थांबलाय. आपण बघूया. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले सर्व मान्यवर त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. विशेष करून कुठलंही काम असो आणि अशा वेळेला रात्री अपरात्री कधी एका फोनवरती आपल्यासाठी धावून येणारा व्यक्ती म्हणजे बंटीदादा. आज हे नियोजन आम्ही करतोय ना त्यामागे देखील निश्चितच बंटीदादा तुमचं फार मोठं योगदान आहे. आज तुमच्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते आणि म्हणूनच या ठिकाणी या व्यासपीठावरती आमचे मार्गदर्शक आदरणीय बंटीदादांचा विशेष सन्मान आपण करतोय. मी मनोजला विनंती करेन, मनोज पाटील आपल्या शुभ हस्ते क्रिकेटच्या खेळाकरता लेदर बॉल किंवा अगदी टेनिस बॉल असेल कुठल्या प्रकारचा खेळ असेल त्यासाठी बंटीदादांचं योगदान चांगलं असतं. हा सन्मान मायेची शाल बंटीदादा हा सन्मान आपण स्वीकारावा. एकदा सर्वांना विनंती आहे बंटीदादांसाठी टाळ्यांचा गजर आपण करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मायेची शाल उबदार शाल आहे, रुबाबदार माणसासाठी आहे. सौतुद प्रतीक असलेलं पुष्प आहे. या पुष्पाप्रमाणे तुम्ही हसत राहा, खेळत राहा, आनंदी राहा. दादा असंच योगदान या ठिकाणी राहील हीच इच्छा या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. बघूया काय घडतंय. जबरदस्त मॅच आपण या ठिकाणी बघतोय. पूर्णतः दीपेश राऊत यांच्याकडनं आता प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. OUT आउट. मैदानाच्या बाहेर जर झेल टिपला गेला अर्थात क्षेत्ररक्षकांनी या ठिकाणी झेल टिपला त्यांना बक्षीस आहे परंतु प्रेक्षकांना बक्षीस आहे. झेल आपण घेतला तर एक हाताने 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चला लगेच बाटपण मैदानावरती या. दीपेश राऊत यांच्याकडे हे पारितोषिक आहे. सध्या ते डोंगरावरती आहेत. चला लवकर सामना सुरू करा. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हर्षल भावेश माघारी परतलाय. हर्षल त्यांच्या जागेवरती नॉनसागिनकडे आपण बघतोय. करण अंभिरे पुढचा चेंडू घेऊन मृदुल पाटील साठी. यावेळेला हॅमर करतायत परंतु फटका फसलाय आणि उंधळीमध्ये जाऊन बसताना मृदुल पाटील आउट. आणखीन एक मोठा धक्का लागतोय. एडव्हान्स संघाचा मोठा मासा गळायला लागलाय. फलंदाज बाद. रोहित विराटची A1 जोडी. या रोहित विराटची A1 जोडी. ह्याच्या जोडीला तोडच नाही. हे साऱ्या जगात प्रेमच आहे. ह्याच्या जोडीला तोडच नाही. थँक्यू डीजे. सामना सुरू ठेवा, सामना सुरू ठेवा. नंतर बॅटिंग करायची तुम्हाला. चला मॅच चालू ठेवा. अत्यंत महत्वाचा सामना या व्यासपीठावरती. वैभव गरत, प्रफुल्ल गरत, रोशन गरत, नवज्योत किणी, कुंदन गरत, राकेश गरत, संकेत गरत स्पर्धेच्या संयोजनाकरता महत्वाचं योगदान. हे सर्व उद्गात आहेत. मैदानावरती आता स्थिती आहे धापलकर दाबा 23-23ला 2. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील महत्वाचा असेल. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात 13 धाबा. बंटी दादा थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
चला मॅच चालू ठेवा. ऑफटमच्या बाहेर त्या चेंडू खेळण्याचा कुठला मोह नाही आहे. यष्टीरक्षण खूप चांगलं होतं. अजूनही या इनिंगमध्ये 11 चेंडू शिल्लक आहेत. अजित या मॅचमध्ये दमदार कामगिरी गोलंदाज देखील करतायत. बॅट्समन या ठिकाणी चॅलेंज करतात. वाईटसाठी आपण बघतोय, चेक केलं जाईल. दीपेश राऊत यांच्याकडून फेर डिलिव्हरी, चांगला चेंडू, रिव्ह्यू गमावलाय बॅट्समननं. मैदानाच्या बाहेर झेल पकडलं तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. एका हातानं झेल पकडणं गरजेचं असेल. फिलहाल स्कोर की बात करते, रन संख्या 23 रन, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. शानदार आयोजन इस प्रतियोगिता का. गेंदबाजी करे गेंदबाज सत्यम भाई यात्रा पर गेंद और बेहतरीन फील्डिंग. जय दवने बेहतरीन फील्डिंग, बॉडी लाइन पर हाई क्लास, टॉप क्लास, उच्च कोटि की फील्डिंग. बॉडी लाइन पर गोता लगाया, गेंद को रोका गया और एक रन भाई यहाँ इस मुकाबले में अजीत सोने की कीमत है. नक्कीच तीसरा ओवर प्रगति पर है. इस ओवर के 4 गेंदे शेष. पुढचा चेंडू. ओ यावेळेला आपण बघतायत फर्स्ट स्लिप मध्ये मयूर मर्दे पूर्ण एफर्ट लावताना प्रीतम बारी यांचा एक जबरदस्त कॅदर चेंडू केला होता. एकदा पुढे जाईल. शेखर आम्हाला सांगताय स्कोर कार्ड 25 वर स्थिरावलंय. षटक क्रमांक 3 मार्ग असा आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. इथून 9 चेंडू आहेत प्रशांत, आणि कशा पद्धतीने धाबा येतील. फिलहाल अगर देखें तो अजीत स्कोर है 25 रन और इस मुकाबले में आपके पास 9 गेंदे हैं. इसके पर हम चर्चा जरूर करेंगे. रुक गए हैं तो 9 गेंदे हैं, 3 या 4 या 4 या 5 अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो एक अच्छा टोटल बन जाएगा फाइनल के मुकाबले के लिए. इस ओवर की अगली गेंद सत्यम बारी. अपने पॉलोद्र में गेंद को रोका गया. रन बनाने का कोई मौका नहीं है. एक प्लान होगा बल्लेबाजों का, लेकिन अजीत दूसरा प्लान गेंदबाजों का भी होगा. एक इन्होंने तय किया कि इस स्कोर पर रोकना है, तो बहुत बढ़िया गेंदबाजी सत्यम बारी द्वारा. आणि एक मोठी रिस्क सुद्धा. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलंय. एका बाजूने हवेमध्ये थोडासा नरमपण आपल्याला जाणवतोय. थोडासा शॉट संध्याकाळच्या सत्रामध्ये पास होत नाहीत, आणि अशा वेळेला फिल्डिंग घेतली डहाणू संघानं. आणि इथे हर्षल काय जबरदस्त हॅमर केले चेंडूला. पाठवताय सरळ मॅसिव्ह स्टर्निंग शॉट, षटकार. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरला. शुक्रिया 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 डीजे. मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. टीम मीटिंग करूच नका आता, तुम्हाला नंतर बॅटिंग करायची है. फिलहाल इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या कुल मिलाकर 31. तीसरा ओवर आखिरी गेंद है. 7 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. जैसे कि हमने चर्चा की थी, कम से कम 3 या 4 बड़े स्ट्रोक, उसमें से एक स्ट्रोक तो आ गया. बल्लेबाज हर्षल बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए. हर्षल तरे 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. एक हाथ से खेलना चाह रहे थे, फिलहाल बात नहीं बनी है. सिंगल आपको मिलेगा. इसी सिंगल के साथ 22 का इशारा. इंपॉर्टेंट मैच है. कुल मिलाकर अगर देखो तो रन संख्या फिलहाल 32 रन. जास्त मीटिंग करू नका, टीम मीटिंग करू नका. नंतर तुम्हाला या ठिकाणी बॅटिंग करायची आहे, त्यामुळे लगेच मॅच सुरू करा. या अतिशय महत्वाच्या स्ट्रोक साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय भोळाशंकर यांच्या माध्यमातून हर्षलच्या या अतिशय उत्तुंग अशा षटकारासाठी. चला आपापल्या जागेवरती. धावसंख्या धापल करती अजित 32 आहे. अजूनही 6 चेंडूचं खेळ शिल्लक. नक्कीच 6 चेंडूमध्ये कमीत कमी 10-12 धावा या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न असेल. एडव्हान्स संघ म्हटल्यानंतर गोलंदाजीची धार जबरदस्त आहे. 32 झालेल्या 32. आपण हायलाइटच्या माध्यमातून बघतोय कशा पद्धतीने तिसरं षटक हाताळलं गेलंय. नवीन गोलंदाज आहेत हर्ष शंभीरे. चांगली गोलंदाजी, सातत्यपूर्ण काम करणारा गोलंदाज आहे. डेथ ओव्हर मध्ये या गोलंदाजानं एक मोठी जिम्मेदारी हँडल केले धाकटी डहाणू संघाची, आणि इथूनही त्यांचा तो प्रवास तसा सुरू राहावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा असेल. तर दुसऱ्या बाजूने हर्षलची बॅट तळपलंय, आणि ज्या पद्धतीने ते बॅट स्विंग करतात, ड्रिल करतायत, जबरदस्त पॉवर आहे त्यांच्या बॅटिंग मध्ये. बघूया एक धाव परिपूर्ण होईल का. मयूर चेंडूला फील्ड करतील. धावसंख्या 22 रूपांना पूर्ण होते आणि पोहोचते ती 33 धावा.
33 धावा आपण बघतोय स्कोर कार्ड वरती. अमर च्या पद्धतीने आपण बघतोय अतिशय सुंदर दीपेश राऊत मैदानाच्या बाहेर एका हाताने झेल घ्या, 300 रुपयाचा पारितोषिक लावलं गेले. दीपेश राऊत आपण बघतायत. पुढचा चेंडू हो या वेळेला आपण बघणार वाईट बॉल आहे. 100 रुपयानं स्कोर कार्ड 34 वरती पोहोचले. थोडस दिशाहीन गोलंदाजी 34 वर पोहोचताना कुठेतरी मोठे शॉट खेळू द्यायचे नाहीये, त्याच्यासाठी प्रयत्न आहे हर्ष अंभीर यांचा. पांगांच्याकडून आता बक्षीस येते. 3 बॉलला 3 षटकात 300 रुपये. सँडीसाठी पारितोषिक असणार आहे. संदेश तरे बहुत अच्छे गेंद, पीछे खिलाड़ी है लेकिन डायरेक्ट करने का प्रयास किया था, बाइट का इशारा किया गया. बहुत सारे इनाम भी आ रहे हैं. व्यासपीठावरती सर्व मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचेही मनापासून हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळचं सत्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि स्पर्धा कमालीची यशस्वी ठरते. आज संपूर्ण दिवसामध्ये आपण बघताय जवळजवळ 54,000 आमचे व्ह्युअर्स आम्हाला या मॅचच्या माध्यमातून बघतायत. अमोल पाटील स्मृती चषक पर्व 4थं आणि 54,000 व्ह्युअर्स फक्त आजच्या दिवसाचे आहेत प्रशांत. जी हाँ, और संदेश तरे इस वक्त बहुत इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं. और सर पर आने वाले से गेंद को खेलते बॉर्डर पर खिलाड़ी है कृतेश गेंद की तरफ आ रहे, गेंद को फील्ड किया लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए और ये तालियों की आवाज सुबह के सत्र था, वहां से अभी तक जो तालियां ना रुकने का कोई नाम नहीं ले रही है. 37 बघूया थोडस स्पीडअप करा हर्ष. पुढचा चेंडू ओ इस बार मिस टाइम शॉट, सीधा निखिल अग्रे वहां पर है, उनके हाथों में जाके थमती हुई गेंद, विकेट का पतन. चला नवीन बॅटर थोडस वॉर्मअप करते आपण. आणखीन एक धक्का लागतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 37 झालेले आहेत आणि इथून एखादा मोठा शॉटची गरज आहे. राज तरे दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. 37 ऑन स्कोर कार्ड. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आमचे सर्वांचे लाडके किंग मेकर जिल्हा प्रमुख आदरणीय वसंत दादा चव्हाण साहेबांचं देखील स्वागत. त्याचबरोबर हिंदुश्री कुणाल दादा पाटील यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर हे व्यासपीठ देखील वजनदार झालेलं आहे. नक्कीच आपण बघतायत आपल्या मंचाला 4 चांद लावताना आपल्या संपूर्ण मान्यवरांची मांदियाळी. पुढचा चेंडू अप्रतिम वेट वॉच आणि या वेळेला मात्र स्वीपर डीप स्वीपर कव्हर्स मध्ये राज तरे झेल देऊन मागे परतताना स्कोर पूर्णतः थांबलाय. स्टे ऑन 37 वर 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. चला बॅटर लवकर मैदानावरती जास्त वेळ घेऊ नका. आणि यानंतर उर्वरित जे क्रिकेट आहे ते फेअर क्रिकेट असेल. क्रिकेटचा खेळ हा सभ्य माणसांचा खेळ आहे, जंटलमन माणसांचा खेळ आहे. त्यामुळे फायनलचा मॅच अत्यंत महत्त्वाचा. या इनिंगचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 37 आहे, तर या षटकात आपण बघितलं तर अत्यंत महत्त्वाचा चेंडू शिल्लक आहे. 1 आणि ऑन हॅट्रिक चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. लास्ट टू गो. हॅट्रिक घेतली जाईल का फायनलच्या मॅच मध्ये? हर्ष अंबिरे, हर्ष म्हणजेच आनंद, संतोष, ऊर्जा देण्याचं काम करतोय. आणि आनंद म्हटल्यानंतर आनंद हा आत्म्याला होत असतो आणि सुख ही आपली इंद्रिय उपभोगतात. तो आनंद देतोय हा गोलंदाज. धावसंख्या 1 ने पोहोचते ती 38. जो एकमेव चान्स होता प्रशांत हॅट्रिकचा, तोही गेला या ठिकाणी व्हाईट बॉल हाताळल्यानंतर. जी हाँ, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद और 1 फॉर ओवर का इशारा अंपायर ने किया है. स्कोर 38 रन 4 विकेट के नुकसान पर. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला एडमन टीम के लिए. एक तरफ धाकटी ढानू की टीम है, गेंदबाजी करे हर्ष अंबिरे. ऑन सर पर हवा में गेंद है, बाउंड्री पर गेंद के नीचे पर निखिल जिन्होंने जीता है दिल, इन्होंने लिया बहुत ही अच्छा कैच. आखिरी गेंद पर विकेट है आणि व्यासपीठावरती लगेचच आपण सन्मान करतोय. धावसंख्या झाली धावफलकावरती एकूण पाहू शकता 38 धाबा, 39 धाबांचं आव्हान आहे. या व्यासपीठावरती लगेच सन्मान. एडवन लगेच मैदानावरती या प्लीज, तुम्हाला विनंती आहे. एडवन टीम मृदुल सर्व खेळाडूंना लवकर आपण मैदानावरती यायचंय. 39 धाबांचं आव्हान असेल. व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मान करण्याकरता मी सत्तोजी घरत साहेबांना विनंती करणार आहे. आणि लोकसभेच्या निवडणुका असू द्या किंवा आपण विधानसभेच्या निवडणुका असू द्या,
नगरपालिकेच्या निवडणूक असू द्यात किंवा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा किंग मेकर म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय वसंत चव्हाण साहेब सध्या व्यासपीठावरती आहेत. प्रत्येक वर्षी स्पर्धेला एका कॉलवरती ते या ठिकाणी येत असतात. जनसामान्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी, क्रिकेटसाठी त्यांचं प्रचंड योगदान आहे असे आमचे सर्वांचे लाडके शिवसेना जिल्हा प्रमुख वसंतजी चव्हाण साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये करतोय. किंग मेकर प्रत्येक निवडणुकीमध्ये बिहाइंड द कर्टन राहून किंवा अगदी फ्रंटफुटवरती राहून खूप चांगलं काम त्यांचं आपल्याला बघायला मिळतंय. मायेची शाल रुबाबदार व्यक्तिमत्व आहे त्यामुळे या ठिकाणी ही उबदार शाल दिली जाते. टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा गजर. वसंत चव्हाण साहेब पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किंग मेकर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. मी साहेबांना विनंती करेन सर आपण या ठिकाणी आसनस्थ व्हा. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं हिंदुश्री आणि ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट आमच्यासाठी प्राप्त झाले आहेत, अगदी कलरफुल आहेत, छान डिझाईन केलेले. आदरणीय सन्माननीय कुणाल दादा पाटील, जय हिंद बी अखंड भारत, जय हिंद बी महाराष्ट्र, आमचे आधारस्तंभ, तमाम युवकांचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत असे कुणाल दादांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. रवींद्र गरत आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते सन्मान मंचावरती संपन्न होतोय. बॅट्समन मैदानावरती आहे, सामन्याला सुरुवात करा. शेवटचा पडाव हिंदुश्री कुणालदादा पाटील यांचा सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये. मायेची शाल, रुबाबदार व्यक्तिमत्व, उबदार शाल, त्याचबरोबर या संस्कृतीचा प्रतीक असलेला पुष्प देऊन सन्मान करतोय आदरणीय कुणालदादा पाटील साहेबांचा सन्मान. त्याचबरोबर व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय सूरज साळुंके साहेबांचं देखील शुभागमन झालंय आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. सामना चालूच राहणार आहे, सामना सुरू ठेवा. संध्याकाळचं सत्र आहे, फायनलचा मॅच. साळुंके साहेबांचा सन्मान प्रसादजी किणी यांच्या शुभ हस्ते. दर्जेदार आयोजन अमोल पाटील स्मृतिचषक आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार सूरज साळुंके यांचा सन्मान. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. त्याचबरोबर सचिन दादा ते आयोजक आहेत, ते खेळाडू आहेत, ते दिलदार आहेत, ते दमदार आहेत. दादा आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. शशिकांत भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान. सामना चालू ठेवा, सामना चालू ठेवा प्लीज. सातत्याने या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता दादा तुमचं योगदान असतं. ही आपली स्पर्धा आहे, ही चांगली गोष्ट मी काय बघितली, वेगवेगळ्या स्पर्धा असतात आणि आयोजक एकमेकाला मदत करत असतात. हे सफाळीचं वैशिष्ट्य आहे. दादा तुम्ही नेहमीच आम्हाला या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता मदत करत असता, सहकार्य करत असता, त्याबद्दल आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच. अगम मोटर्स मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पहिल्यांदाच या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन अभिनेश दादा तुमचे की तुमच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. ही गाडी इथं उपलब्ध झालेली आहे. मालिकचा पुरस्कार ज्याला मिळेल त्याला ही गाडी मिळणार आहे. आज त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे. अगम मोटर्स ब्रँडेड गाड्यांचं एक अतिशय चांगलं दालन आपल्यामुळे उपलब्ध आहे. हिरो कंपनीची गाडी स्वस्त आणि मस्त तुम्हाला मिळेल. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मालिकचा पुरस्कार एचएक डिलक्स गाडी मिळणार आहे. रोशन घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया अगम मोटर्ससाठी, अभिनेश दादासाठी, अभिनेश किणी साहेबांसाठी. टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर या गावचे सरपंच महेंद्रदादा आपण पण या, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. कुणाल दादा या, मला माहिती आहे मैदान उभारण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. इथले ग्रामस्थ आणि तुम्ही सर्वांनी मिळून हे मैदान उभं केलं आहे. लवकरच याच मैदानावरती अजून अमूलाग्र बदल अपेक्षित आहे. सुरुवात तर चांगली झाली, मैदान उपलब्ध आहे, ते आता सजवायचं आहे. ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर सगळे क्रीडाप्रेमी यांच्या माध्यमातून छोटू दादा, इतेंद्र भोईर यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल.
सर आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिथि देवो भव कहती कि भारत की धारा सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा है, ये हमारी संस्कृती है. मायाची शाल आतापर्यंत उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी देण्यात आली. 11 धावा. धापलक धाबा 11. थँक्यू सो मच. जामी दादा अजून बक्षीस आलेलं नाही आहे. तुमचाही सन्मान आपण या ठिकाणी करतो. या आपला सन्मान. तुम्ही आला आणि बक्षीस आले नाही असं कधी झालेलं नाहीये. कुंदन घरात आपल्याला विनंती, आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आयोजक पण आहेत, त्याचबरोबर प्रायोजक पण आहेत, बक्षीस दाते पण आहेत. हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय कुंदनच्या शुभ हस्ते. आमचे डीजे मास्टर आणि आयोजक विकास आप्पा, आपल्याला विनंती, आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याला मैदानाचा खेळ थांबवायचा नाही, अजिबात थांबवायचा नाही प्लीज. विकास आप्पा यांचा सन्मान. टीम मीटिंग करू नका, टीम मीटिंग अजिबात करू नका प्लीज. 18-27. 18 मध्ये 27 धावा बनवायच्या. स्कोर कार्ड वरती धावा आपण बघतायत 12 रन्स. विकास आप्पा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. आमचे मार्गदर्शक आहेत दादा. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरते. 5व्या पर्वामध्ये देखील अमूलाग्र बदल आपल्याला बघायला मिळतील. पुढचा चेंडू. नयन पाटील टेंबोडे गावचे सुपुत्र, आपण या ठिकाणी या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मला माहिती आहे तुम्हाला एका बाजूला मॅच पण बघायचं आहे, ती रंगतदार होते का, दुसऱ्या बाजूला मान्यवर देखील तितकेच महत्त्वाचे आहेत, प्रायोजक देखील त्या आम्हाला तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. संघ मालक आणि त्याचबरोबर मान्यवर आणि प्रायोजक आगरीदादा 007 धनेश गावड आणि टीम, आपण या आपलाही सन्मान. सध्या रील स्टार आपल्या सफाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मध्ये आहेत, तर आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. धनेश गावड, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीची तुम्हाला आवड सवड असेल तरच मिळेल. वेळ तुम्हाला असंच मिळणार नाही, आवड असायला पाहिजे. तर सन्मान या टीम आहे. धावसंख्या झाली अजित मैदानावरती, धावसंख्या 13. ऑन साइडला फटका तर जोर जाऊला. चेंडू जाईल सीमारेषेवरती, तिथे क्षेत्ररक्षक आहे तो बदला प्रेक्षक. टाळ्यांचा गजर होतोय. सन्मान या ठिकाणी केला जातोय. 007 आगरी दादा गावड साहेब, थँक्यू सो मच. याच दरम्यान अजित एक जबरदस्त तडाखा, धूम धडाका आपल्याला बघायला मिळालाय. तर आपण या ठिकाणी बघतोय मयूर मर्दे, एक विस्फोटक बॅटर. प्रत्येक मॅच मध्ये या फलंदाजांना प्रभावित केलंय. 149 रन्स वर खेळताना आपण बघतोय. आणि इथे 150 पूर्ण होतील का एक प्रश्नचिन्ह होता, परंतु तो रेकॉर्ड बनवता येत नाहीये मयूर यांना. जावं लागेल डगआउट कडे. विकेट गिरता हुआ म्युझिक प्ले होता हुआ. व्यासपीठावरती रनरअप संघासाठी जी आकर्षक ट्रॉफी, त्याचे स्पॉन्सर स्वर्गीय रजनी जनार्दन किणी यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण जनार्दन किणी यांनी ही ट्रॉफी स्पॉन्सर केली. त्यांचाही सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. सर आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. रंगतदार सामना मैदानावरती सुरू आहे. आदरणीय लक्ष्मण जनार्दन किणी यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे रनरअप टीम करता आकर्षक ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत प्रसादजी किणी यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जाईल. बॅट्समन लगेच यायचे मैदानावरती. त्याला मॅचच्या दिशेने जाऊया. अजित पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जॉईन होत आहेत. रंगतदार स्थिती निर्माण झाली. सवळीया धावा स्कोर कार्ड वरती 19 बनवायच्या. 14-20. 14 चेंडू 20 ची गरज आहे. मॅच अजूनही दुहेरी वळणावरती उभी आहे. पुढचा चेंडू प्रीतम यावेळेला शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न करतायत. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळेल. 20 झालेले आहेत. 19 बनवायचे आहेत. 13 मध्ये 19 ची गरज आहे.
बाबूराव भोईर व्यासपीठावरती आहेत. सध्या पश्चिम रेल्वे सोसायटी आहे आणि दादा सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल की आपल्या या भागातली बरीचशी मंडळी जी आहे, 13-19 ची गरज आहे. ती पश्चिम रेल्वेमध्ये काम करते. आज इथे त्यांचा सन्मान आपण करूया. प्लीज या सर. बाबूराव भोईर आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. दरम्यान रंगतदार सामना देखील तिकडे आपले लक्ष असेल. विशेष सन्मान. जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. मैदानावरती खेळ थांबू नका. टीम मीटिंग करू नका. समीकरण पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. 12 चेंडू 18 ची गरज. प्रवेश पाटील त्यांची टीम या ठिकाणी रेल स्टार आहे. त्यांचाही सन्मान आपण लगेच करतोय. लगेच या. त्याचबरोबर 12-18चं समीकरण आहे. व्यासपीठ वजनदार झालेलं आहे. अतिशय महत्त्वाचा सामना. विजेतेपद कोणाला मिळणार? मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रवेश ही आपली टीम आहे. यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. उर्वरित 12 चेंडू आणि काय घडतंय काय बिघडतंय बघूया. उत्कंठ शिगेला पोचलेली आहे. रील स्टार ही आमची फॅमिली आहे. सध्या इन्स्टावरती निश्चितच लवकरच तुम्ही जर आलात फॉलो करा, त्यांना लाईक करा. व्यूवर्स या ठिकाणी वाढतील तुमचे, यात काही शंका नहीं है. 12 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत है. मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है. रोचक मुकाबला आप देख रहे हैं. मजा आएगा दर्शकों के लिए क्योंकि आखिरी मुकाबला है. छतीन वाईट बॉल बघायला मिळतो. 100 रुपयानं स्कोर कार्ड पुढे जाईल. पोहोचलोय 22-12-17 असं इक्वेशन आहे. आणि एका बाजूने जतीन याला पण बघतोय जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. समोर कीर्तेश ज्यांनी स्पर्धा गाजवले. आयकॉन खेळाडू म्हणून ताकडी डहाणूचा हुकमी एक्का आपल्याला बघायला मिळतोय. संतोष दादा म्हात्रे यांचा विशेष सन्मान. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आज 16 धावांची गरज आहे. 16 धावांची आवश्यकता. पालघर जिल्हा जिल्हा प्रमुख आणि किंग मेकर या स्पर्धेकरता उपस्थित आहेत. आणि मला आनंद वाटतो की फक्त ते उपस्थित नाही आहेत तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला 20,000 रुपयाची आर्थिक मदत त्याने केली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. थँक्यू सो मच. त्यानंतर बुनेश दादा, विजय दादा, ब्लॅकबोर्ड सपाळे यांच्या वतीनं 10,000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. बाप्पा मोरिया महिला मंडळ 3,500 रुपये. या सर्वांचे मनापासून धन्यवाद. मॅच अतिशय महत्वाचा आहे. आणि प्रीतम आहे कडक पर्सनॅलिटी त्याला मानिती सारी सिटी. आहे कडक पर्सनॅलिटी त्याला मानिती सारी सिटी. असं खंबीर शुक्रिया 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 दिदी. चला बॅट्समन लवकर मैदानावरती या. तुम्ही कसली प्रतीक्षा करताय? सूर्य मावळतीला निघालेला आहे. अत्यंत महत्वाचा सामना समीकरण आपल्या समोर आहे. अत्यंत महत्वाचा मॅच. 10 चेंडू आणि 15 धावा. फायनलचा मॅच आधी तसाच असायला पाहिजे आणि तो मॅच मैदानावरती रंगतोय. न्यूमान जातोय. निखिल अकरे 10 चेंडू 15 ची गरज आहे. इथून मात्र सातत्य राखावं लागेल फलंदाज आणि कन्सिस्टन्सीने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. डिसिप्लिन अनुशासन गोलंदाजाने जर राखलं तर या मॅच मध्ये मात्र आणखीन उलटफेर होऊ शकतो. संध्याकाळचं सत्र आहे. आपण या ठिकाणी बघतोय हवामानामध्ये थोडासा बदल झालेला आहे आणि त्याचा फायदा जर घेता आला गोलंदाजाला तर मॅच आणखीन चांगल्या दिशेने जाईल. जिथे तुमचं प्रत्येक क्षणोक्षणाला मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर आपले एक टॉप क्लास इंटरटेनमेंट बघायला मिळेल. जी हाँ, बहुत ही जबरदस्त मुकाबला बीच मैदान पर. अब आपके पास यहाँ से 10 गेंदों का खेल आना बाकी. 15 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर खेलने की कोशिश. टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई है. 9 गेंदों का खेल 14 रनों की जरूरत. संतोष दादा तुमचा सन्मान आपण लगेचच करतोय. अत्यंत महत्वाचा सामना. 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता. सामना जिंकणे करता संतोष दादा नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात. त्यांचा सन्मान करणं हे या ठिकाणी आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून वेस्टर्न रेल्वे मार्गदर्शक पण आहेत.
या गावचे समाजसेवक पण आहेत. 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता रंगतदार रोमहर्षक सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. संतोष दादांचा सन्मान. पुढचा चेंडू देखील महत्वाचा. ऑन साइड फटका सजवलाय. हवे चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल. बॅट्समॅन आउट. संतोष दादांचा सन्मान या ठिकाणी एका बाजूला होता. दुसऱ्या बाजूला जल्लोष सुरू झालेला आहे. उत्कंठवर्धक सामना. टाळ्यांचा गजर शिट्ट्यांचा गजर. शेवटचा सामना आहे. अंतिम सामना आहे. गोविंददा म्हात्रे आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. काय जल्लोष आहे. काय आनंद आहे. गेले 5 दिवस मंत्रमुग्ध करणारा खेळ रोमहर्षक सामने या स्पर्धेची ओळख आहे. 8 चेंडूचा खेळ. उर्वरित चेंडू शिल्लक असतील. अमर आम्हाला पुन्हा 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. हा सन्मान आपण लगेच घेतोय. सरिया महत्वाचा आहे. टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. चला मैदानावरती बॅट्समन क्रितेश गरज बाद झाला त्यामुळे टाळ्यांचा गजर वाढलाय. क्रितेश सारखा हुकमाचा एका बाद झालेला आहे. हा सन्मान आपण लगेच घेऊया. मान्यवरांचा सन्मान करणं या ठिकाणी आपलं आद्य कर्तव्य आहे. संध्याकाळची वेळ आहे. सूर्य मावळतीला चालला आहे. ही संध्याकाळ कोणाच्या नावावरती हा प्रश्न आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती सन्मान होतो आहे. मी पुन्हा एकदा अजित तुमच्याकडे येतोय. सामना रंगलाय. रोमहर्षक आहे. उत्कंठवर्धक आहे. क्रितेश बाद झालाय. सामन्यात आपण पुन्हा एकदा रंगत आणि ट्विस्ट आलाय. 8-14 ची गरज आहे. इथून एक मोठा शॉट. मॅच अजूनही बॅलन्स मध्ये आहे. जर आपण बघितलं तर मॅच हा बॅलन्स स्थितीमध्ये आहे. इथून काही होऊ शकतं. संध्याकाळचं सत्र आहे. सर्व क्रीडा रसिकांना एक भव्य मेजवानी आहे. अमोल पाटील स्मृती चषक आपण बघतोय. पर्व चौथं एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची बहुचर्चित आणि एक भव्य दिव्य व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा म्हणजेच अमोल पाटील स्मृती चषक वर्ष चौथं पर्व चौथं. 8 मध्ये 14. अनिकेत ऑन स्ट्राईक. लेफ्ट हँड बॅटर. डॉट बॉल आलाय. ते आता 7-14 ची गरज आहे. जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते. अतिशय उत्कृष्ट आणि उत्कंठा वाढवणारा असा सामना. जी हाँ, कमाल का मैच है. दर्शक काफी संख्या में मौजूद है. मैदान के चारों ओर फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं और आपके पास 7 गेंदें 14 रनों की जरूरत है. अनिकेत ऑन स्ट्राइक. एडवन और धाकटी ढानू के बीच आज के दिन का ये फाइनल का मुकाबला. लाजवाब कमाल का मैच. स्विंग एंड मिस. गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. 6 गेंदों का खेलाना बाकी है. 14 रनों की जरूरत है. ये तालियों की आवाज आप सुन रहे हैं. टीम मीटिंग करू नका. टीम मीटिंग करू नका. चला बाजूला सगळे खेळाडू आपापल्या जागेवरती या. कॅप्टन तुमच्याकडे आहे. 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता उत्कंठ शिगेला पोहोचले. थँक्यू. वळूया मॅच कडे. 6-14चं इक्वेशन आहे. मॅच जबरदस्त चालले. प्रत्येक जणाचं जे एंटरटेनमेंट केलं या स्पर्धेनं. लाख मोलाची स्पर्धा आहे आणि या ठिकाणी 1 लाख रुपयाचं पारितोषिक कोण जिंकेल आणि 2025चा चॅम्पियन कोण होईल यासाठी शेवटचा जो अटॅक असेल तो भरपूर महत्वाचा असेल. निखिल लाकरे एका बाजूने. अनिकेत आहे दुसऱ्या बाजूने. गोलंदाजी ट्रॅकवर रमाकांत म्हात्रे यांचं शुभागमन झालंय व्यासपीठावरती. रमण संचित दाखल झालाय. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. रमण दादा आपला सन्मान या ठिकाणी आपण लगेच स्वीकारायचा. अत्यंत महत्वाचा सामना. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. काय सामना आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. शेवटचा सामना. अंतिम पडाव. रोमहर्षक. टाळ्यांचा गजर सातत्यानं होतोय. 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता. ऑफ्टॉपच्या भारता चेंडू खेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल सोडलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या ठिकाणी दुसरी धाव मिळणार का. 2 धावा पूर्ण होत आहेत. उत्कंठा क्षणाक्षणाला वाढते. उत्कंठा या ठिकाणी मैदानात वाढते. रंगतदार सामना. रोमहर्षक सामना. पैसा वसूल मॅच. कॅचेस इन मॅचेस आपण सातत्याने म्हणतोय. झेल घेताना थोडंसं शरीर इनबॅलन्स झालं आणि त्याचा फायदा हा फलंदाजाला मिळालाय. आता 5-12. इथून एक मोठा शॉट आणि कदाचित जर संध्याकाळचं सत्र आहे सुपर ओव्हर झाली तर. त्यासाठी मी आता प्रश्न विचारला आयोजकांना काय करायचं. तर सुपर ओव्हर झाली तर प्रेक्षकांना सुपर ओव्हर हवे. इथे निकाल देखील अपेक्षित आहे. काय घडते. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 12 बनवायचे आहेत. निखिल लाकरे आणि इथे उडवतोय. मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न. वाडा. ओहो तिथे आपण बघताय जबरदस्त फिल्डिंग आणि ऑन दी स्टंपचा थ्रो आहे. अतिशय देखणा थ्रो बघायला मिळतोय. एवढ्या लांबून थ्रो फेकणं कठीण काम आहे
आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ते करून दाखवत आहेत तिथले क्षेत्ररक्षक आपण बघतोय. 4 मध्ये 10 ची गरज आहे. जबरदस्त मॅच. कहते ना खोलते पंख मेरे कहता है परिंदा अभी उड़ान बाकी है. जमीन नहीं है मंजिल मेरी पूरा आसमान बाकी है. लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझे नादान. जितनी गहराई अंदर है उतना ही बाहर तूफान बाकी है. क्या जबरदस्त खेल मैदान के अंदर. अब आपके पास बिल्कुल वो 4 गेंदे हैं. वक्त का मोहरा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी जीता तो कमाल. 4 गेंदों का खेलाना बाकी. जीतने के लिए फिलहाल इस वक्त 10 रनों की जरूरत है. व्हाट अ मैच. दर्शक बिल्कुल आप देखिए सारे दर्शक खड़े हो चुके हैं. बल्लेबाज स्ट्राइक की रेंज पर बल्लेबाजी करने के लिए अनिकेत ऑन स्ट्राइक. कदमों का इस्तेमाल किया, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है. एक रन मुकम्मल किया, दूसरे के वापस आना चाह रहे थे. तालियों की आवाज आप सुन रहे. नो स्ट्राइक के रेंज पर बल्लेबाज और टीवी अंपायर क्या क्रॉसिंग हुई वो देखा जाएगा. बहुत ही क्रुशियल मैच है. टिक 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 की आवाज आ रही है. क्या हो रहा है, काय सामना, अंतिम सामना कसा असायला पाहिजे त्याचं एक छान उदाहरण आहे. आपण सगळे मैदानाच्या बाहेर या, मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. गणेश मैदानावरती दाखल झालाय. बॅट्समन कोण आउट होणार त्यासाठी पंच बिझी होत आहेत. डायरेक्टर टू टीवी अंपायर. कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग. क्या मुकाबला है. 4 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता होती. आता 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची आवश्यकता. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. जिंकल्याशिवाय आता थांबायचं नाही. उत्कंठवर्धक सामना. सर मागच्या वर्षी देखील हीच फायनल झाली होती. आता देखील तेच संघ मैदानावरती आहेत. निखिल कोण अकरे. जिंकणार. निखिल अकरे आउट. निखिल बॅक टू द पॅबलिन. चला बाहेर लवकर, बाहेर लवकर. अतिशय महत्वाचा सामना गणेश मैदानावरती दाखल झालाय. मला वाटतं गणेश मैदानावरती दाखल झालेला आहे. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण सजून घ्या. सामने घना अंधेरा है. पहाड़ को चिर के रास्ता बनाना है. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. टाळ्यांचा गजर चारी बाजूने होतोय. हृदयाची धडधड वाढले. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचले. जे या ठिकाणी बसले होते ते उभे राहिलेत. जे उभे होते ते टाचेवर उभे राहिलेले आहेत. अबे चेंडू फटका चांगलाय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. क्या बात है. हम वादे नहीं इरादे लेके आए. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है. कमाल का स्ट्रोक. 3 रनों की जरूरत है. 2 गेंदों का खेलना बाकी है. लाजवाब मुकाबला, पैसा वसूल मुकाबला बीच मैदान पर. दर्शक काफी संख्या में मौजूद. अत्यंत महत्वाचा सामना आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 धावांची आवश्यकता. उत्कंठ शिगेला पोहोचले. आयोजकांना काय पाहिजे. 2 सुपरवर आपण पाहिला इथे. 3 वेळा 6 षटकार पाहिले. 3 अर्धशतका पाहिली. षटकार चौकारांचा पाऊस. 32चा चांगला सामना झाला. 48ला चांगला सामना झाला. जे प्रेक्षक या ठिकाणी बसले होते ते उभे राहिलेत. जे उभे होते ते टाचेवरती उभे राहिलेले आहेत. उत्कंठ शिगेला. हृदयाची धडधड वाढलेली आहे. आता हे मैदान राहिलेलं नाहीये. आता हे मैदान राहिलेलं नाहीये. हे मैदान झालंय रणभूमी. आणि ही रणभूमी असेल तर मैदानात प्रत्येक खेळाडू, प्रत्येक या ठिकाणी खेळाडू योद्धा बनलेला आहे. मैदानात जणू काय घेतलाय. या ठिकाणी प्रत्येक खेळाडूने हृदयाचा ठाव. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. चेंडू गॅप मध्ये खेळलाय. बघूया काय करताय क्षेत्ररक्षक. सीमारेषेवरती एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. या 2 धावा पूर्ण. 1 नंबरचा सामना. 1 नंबरचा सामना. मान्यवर देखील उभे राहिलेले आहेत. सर्वजण उभे आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी. अत्यंत महत्वाचे आपण पाहू शकता. आणि स्कोर इज लेवल नाव 1 रन मोर टू विन. 1 रन मोर टू विन. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आणि हा जर डॉट बॉल आला तर दीपेश राऊत यांच्याकडनं डॉट चेंडूसाठी 200 रुपयाचा पारितोषिक लावलंय. उत्कंठवर्धक सामना प्रेक्षकांसाठी परभणी. हाच तो दिवस आहे. इथे तुम्हाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची, सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची. त्यासाठी मैदानावरती टीम मीटिंग करू नका. 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता. मैदानावरती जणू काय आणलाय खेळाडूने युद्धाचा आव. चांगलाच रंगलाय दुसरा डाव. या सामन्यावरती कोण करणार आपलं नाव. हा सामना पाहण्याकरता उभा टाकला अख्खा गाव. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. एडवन की धाकटी डाडू. सामना अटीतडीचा, सामना रंगतदार. 1 चेंडूमध्ये 1 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच आहे. वैभव आणि दीपेश यांच्याकडनं डॉट बॉल साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. बघूया
दीपेश आणि वैभव वाटे की डॉट बॉल आला पाहिजे, मॅच सुपर ओव्हर कडे गेली पाहिजे. A1 जोडी पवन जोडी. चला सामना सुरू ठेवा. एका चेंडूमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता आहे एका धाबेची. धाकटी डाणू आणि मैदानावरती आहे. आपण एडबनचा संघ पाहतोय. 1 नंबरचा मॅच. आता जर प्रेक्षकांनी टाळ्या नाही वाजवता, प्रेक्षक तुम्ही टाळ्या कधी वाजवणार? टाळ्यांचा गजर, संपूर्ण प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर करा. वाह चला वाह. उशीर होतोय, अंधार पडतोय, याची नोंद असू द्या. प्रत्येकानं नोंद घ्या. एक चेंडू एका धाब्याची गरज आहे. स्कोर लेबल झालाय, परंतु रन्स आली नाही तर सुपर ओव्हर म्हणजे जो रूल्स आहे त्यानंतर कमिटीचा जो नियम आहे तुमच्याकडे तो पोहोचवला जाईल. एक चेंडू एका धाब्याची आवश्यकता. गोलंदाज सज्ज असेल संचित. चेंडू खेळला, गॅप मध्ये जाणार का? चेंडू गॅप मध्ये गेलाय. धाकटी डाणू संघानं या ठिकाणी अमोल स्मृती चषक 2025 मध्ये आपलं नाव कोरले, बाजी मारले. एडमन विरुद्ध धाकटी डाणू सर्वोत्कृष्ट सामना या संपूर्ण स्पर्धेतला. फायनलचा मॅच कसा असायला पाहिजे त्याचं उदाहरण आहे मैदानामध्ये. डीजे मास्टर या, संगीत ऐकूया, सेलिब्रेशन करूया. ही दुनिया काय शेवट झालाय. ही दुनिया माया जाल मनजा आग जरा. ही दुनिया माया जाल मनजा जाग जरा. हलवावरचं पाणी जेव्हा मोती होईल काळे, जमिनीवरती गुणेश दादा, विजय दादा, त्याचबरोबर ब्लॅकबर्ड कन्स्ट्रक्शन यांच्याकडून 10,000 रुपयाची आर्थिक मदत. बाप्पा मोरिया महिला मंडळ 3,500. त्याचबरोबर सूरज साळुंके 5,000. सचिन दादा 5,000. हितेंद्र छोटू दादा 5,000. सर्वांचे मनापासून धन्यवाद. टाळ्यांचा गजर. मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित. आणि दादा, कुणाल दादा, जसा सामना आपल्याला हवा होता तसाच झाला, शेवट झाला या ठिकाणी. सगळेजण खुश असतील. सचिन दादा, काय सामना झाला. आणि गेल्या वर्षीचा विजेता वेगळा होता, तेच संघ होते. आज या ठिकाणी चॅम्पियन बदललं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅम्पियन बदललं आहे आणि हे होत राहणार आहे, क्रिकेटमध्ये होत राहणार आहे. त्यामुळे साळुंके साहेब धन्यवाद, थँक्यू सो मच. आर्थिक मदत आपण केले. सचिन दादा, तुमचे मनापासून धन्यवाद. आणि उत्कंठा अक्षरशः शिगेला पोचली होती. प्रेक्षकांनी प्रत्येक मोमेंट एन्जॉय केलेला आहे. अमर, चार बक्षीस असल्यामुळे सर्व संघांनी व्यासपीठाच्या समोर यायचंय. वसंतदादांचे देखील मनापासून धन्यवाद. अमोल पाटील स्मृती चषक 2025 आठवडीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार. आणि आज या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दर्जेदार कामगिरी करत असताना धाकटी डाणू संघानं बाजी मारले. विजेतेपद प्राप्त करत असताना मैदानावरती आज अटीतटीचा सामना प्रेक्षकांसाठी परभणी ठरला. डीजे मास्टर पुन्हा एकदा या, आपण सेलिब्रेशन करूया. त्याचबरोबर एडवन संघ आपण देखील व्यासपीठाच्या समोर यायचे. सगळ्यांनी पुढे या इकडे. सर्व विजेते संघ, जे संघ सेमीफायनल खेळलेले आहेत त्या सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर यायचे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार मी विनंती करेन, वैभव घरत, प्रफुल्ल घरत, रोशन घरत, नवज्योत किणी, त्याचबरोबर कुंदन घरत, राकेश घरत, संकेत घरत, रवींद्र घरत, संतोष घरत, संदीप किणी, मनोज पाटील, कल्पेश पाटील, हरिदास किणी, प्रसाद किणी, सुजल घरत, कल्पेश पाटील, पवन म्हात्रे, प्रणव भोईर, आयुष्य घरत, आदी किणी, निकेश किणी, प्रणव घरत, हर्ष मांडे, भरत पाटील, दीप किणी, साहिल घरत, शुभम किणी, कुणाल भोईर, मनोज घरत, विनय किणी, सर्वांना विनंती आपण या. त्याचबरोबर चारही संघ आणि या अतिशय मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा अर्थात अमोल पाटील स्मृती चषक 2025चा विनिंग मोमेंट आपण या ठिकाणी पाहू शकता. एका बाजूला पटाक्यांची आतषबाजी तर दुसऱ्या बाजूला धाकटी डाणू संघाचा जल्लोष, विजयाचा आनंद, विजयाचा गुलाल उधळत असताना ही टीम आपण मैदानावरती पाहिलेली आहे. बाप्पा मोरिया महिला ग्रुप आपल्याला देखील विनंती, आपण देखील या ठिकाणी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचे. बाप्पा मोरिया महिला मंडळ